नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जे काही ट्रेनिंग मॉड्यूल आहे, हे जर ट्रेनिंग मॉड्यूल जर आपल्याला समजलं तर आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधून यासाठी अर्ज करू शकतात. तर याची माहिती आपण थोडक्यात बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे आणि हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल. अर्जदाराने ओपन पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन अशा प्रकारची दिसेल. स्क्रीनवर जर असा मेसेज आल्यावर यामध्ये व्हाईल युजिंग दिस ॲप वर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. असा मेसेज आला तरच आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डन वर क्लिक करायचे आहे. स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी वर म्हणजेच ह्या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचे आहे. यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल. त्यावर आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला नमूद करावा असे सांगितले जात आहे. तर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील. या मंजूर असल्यास स्वीकारा वर आपल्याला क्लिक करायचे आहे. अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला OTP येथे आपल्याला टाकायचा आहे. यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. प्रोफाईल अपडेट करण्यापूर्वी पूर्ण नाव, ईमेल, जिल्हा, तालुका, नारी शक्ती प्रकार आपल्याला नमूद करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा नारी शक्ती प्रकार हा निवडायचा आहे. माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तयार होईल. अर्ज भरण्याआधी या योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे तयार ठेवावी. आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र. महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असल्यास, महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पिवळे अथवा केशरी राशन कार्ड धारक असल्यास राशन कार्डाची प्रत. त्यानंतर स्वाक्षरी केलेले हमीपत्र. हे हमीपत्र आपल्याला येथून डाउनलोड करता येईल. तर हमीपत्राची कॉपी आपल्याला येथून डाउनलोड करून घ्यायची आहे. योजनेसाठी लागणारे कागदपत्र जाणून घेतल्यावर अर्ज करण्यास नारी शक्ती दूत यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. अटी व शर्ती स्वीकार केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्याने महिलेचे संपूर्ण नाव या रकान्यात भरावे, आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख भरण्यात यावी. त्यासाठी जन्मदिनांक निवडावा. या ऑप्शनवर क्लिक करावे
आधार कार्डप्रमाणे आपल्याला इथे जन्मतारीख टाकायची आहे. जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅलेंडर स्क्रीनवर दिसेल. यावर अर्जदाराची जन्मतारीख, महिना, वर्ष या माहितीची नोंद करावी आणि ओके या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदाराचे वय 21 पेक्षा कमी असल्यास किंवा 65 पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. तर आपण येथे पाहू शकता. असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज हा भरू नये. जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासाचा भरावा. रकान्यात दिलेल्या जागी क्लिक करून जिल्हा निवडावा आधार कार्ड प्रमाणे. अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक टाकायचा. त्यानंतर अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम आपल्याला येथे नमूद करायची आहे. महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही आपल्याला निवडायचे आहे. होय निवडल्यावर परराज्य ड्रॉप डाऊन निवडावे. अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती ही अचूक भरण्यात यावी. अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती येथे भरण्यात यावी. त्यानंतर आधार कार्डचा पहिला व शेवटचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असल्यास महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे आपल्याला जोडायचे आहे. त्यानंतर राशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे आपल्याला इथे जोडायचे आहे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक आपल्याला इथे अपलोड करावे. हे काही अनिवार्य नाही. त्यानंतर आपल्याला इथे अर्जदाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲसेप्ट हमीपत्र म्हणजे हे डिस्क्लेमरच्या बाजूच्या चौकोनी राखण्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. येथे हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू अशा प्रकारे पाहता येईल. भरलेली माहिती योग्य असल्यास आपल्याला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. जर आपल्याला अर्जामध्ये काही चेंजेस करायचे असतील, आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर येथे बदल करा याच्यावर क्लिक करून तो अर्ज आपण परत भरू शकतात. परंतु एकदा फॉर्म सबमिट झाला तर आपण तो फॉर्म परत भरू शकणार नाही. माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपला जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जो काही फॉर्म आहे हा अशा रीतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर यामध्ये जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.